नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू दी चॅनल. आज माझा पहिलाच ब्लॉग होता आणि आज मार्गशीर्षचा गुरुवार. सकाळी सकाळी मी उठली आणि हे बघा खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी सूर्याची किरणं अगदी छान घरामध्ये पडत होती आणि सकाळी सकाळी मला म्हणजे मी 6 वाजताच उठून माझं जे उंबरठ्याचं जे लेपन होतं ते मी करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर तुळशी वगैरे, तुळस वगैरेचं सगळं काही जे असतं पाणी वगैरे घालणं. त्याच्यानंतर आज मी तोरण पण लावलं होतं हे बघा. आणि हा ब्लॉग आहे ना पहिलाच असल्यामुळे फार काही मला एडिट करायला जमलेला नाही आहे. त्यामुळे मी जसा होता मी तसाच टाकलेला आहे. तर यानंतर बघा तुळशीला माझं छान पूजा वगैरे होऊन गेली होती आणि सकाळीच माझी सुरुवात ही तुळशीच्या पूजा असते त्याच्याने होते आणि त्याच्यानंतर मी छानशी अशी देवपूजा करून घेते. त्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये राहतं आणि त्यानंतरच मी माझ्या ज्या कामाला आहे ते सुरुवात करते. आणि आज माझा हा जो ब्लॉग आहे हा मार्गशीर्ष गुरुवारचा जो ब्लॉग आहे तो मी शूट केलेला आहे. अगदी छान असा हा जो मार्गशीर्षचा जो पहिला गुरुवार आहे आणि त्याच्याने माझ्या ज्या यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली. नक्कीच मंडळी, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील तर तुम्ही लाईक करा आणि सपोर्ट करा चॅनलला. तर बघा इथे मी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली होती. त्याच दिवशी मी सकाळी सगळं तांब्याची वगैरे जी भांडे पूजेला लागतात ते आणले होते आणि छान कमळाची फुलं देखील मला बाजारात छान मिळाली होती आणि त्यासोबत हे पिवळी आणि अशी वेगवेगळी रंगीत फुलं मी घेऊन आली होती. आणि त्यानंतर म्हटलं पूजेचा जी मांडणी आहे ती कुठे करावी, कारण की हे जे माझं घर आहे रेंटेड घर आहे, त्यामुळे अशी सुटेबल जी जागा आहे ती होत नाही घरांमध्ये. तर मग ठीक आहे म्हटलं, या ठिकाणी मी पूजा मांडू शकते. इथे मला एक छोटीशी जागा मिळाली 3-4 फुटाची. तर तिथे मी ही जी पूजा आहे ती मांडू म्हटलं. आता बघा इथे मी पूजा मांडायला सुरुवात केलेली नव्हती. पहिले म्हटलं थोडंसं जे पूर्वतयारी ती करून घ्यावी. तर इथे बघा माझं गणपतीचं जे छोटंसं जे डेकोरेशन होतं ते मला सापडलं होतं आणि येताना मी ते घेऊन आलेली होती सोबत. तर आता मला इथे ते कामात येतंय. तर इथे मी असं त्याला डबल टेप स्टिक करून देते, जेणेकरून जे वॉल आहे त्याला त्या व्यवस्थित असं चिपकेल. इथे ना म्हटलं पहिले थोडंसं हे पूर्वतयारी करून घ्यावी, जेणेकरून पूजा मांडताना घाई वगैरे होणार नाही आणि जास्तीचे कामं मग वाढणार नाही. त्यामुळे मग मी इथे छानसं असं स्टिक करून घेते आणि साधं आणि सिंपल जे डेकोरेशन आहे मी ते करते. फार काही हे नाही, हे मी सोबत आणलं होतं त्यामुळे. आणि छान वाटत होतं हे साधं सिंपल. असा मी इथे सिल्वर जो कलरचा जो माझा चौरंग आहे दरवर्षी मी त्याच्यावर मांडते, तो पण घेऊन आलेली होती. आणि त्याच्यानंतर हे बघा आईचं जे स्वरूप आहे तिथे विराजमान झालेलं आहे आणि मी फार काही जास्त शूट करू शकले नाही हे जे पूजा मांडणी वगैरे, कारण की बहुधा सगळ्यांनाच आता पूजा वगैरे कसं मांडतात त्याचे भरपूरसे जे व्हिडिओ आहेत ते येतात यूट्यूबला. त्यामुळे मी डायरेक्टच म्हणजे हे दाखवते तुम्हाला की डायरेक्टच जे पूजा वगैरे मांडून झालेली होती माझी, तर वेणी व्यवस्थित लावून दिली. आणि त्यानंतर सगळी जी पूजेची तयारी होती ती झाली होती, म्हणजे पूजेची जी मांडणी आहे ती झाली होती माझी. आणि त्याच्यानंतर मग पूजेला मी साधारणतः 4 वाजता जे आहे ती पोथी वाचायला वगैरे पूजेला जो प्रारंभ केला. त्याच्यानंतर बघा कितीही तुम्ही पूजा म्हणजे मांडणी वगैरे करा, पण जोपर्यंत आपण दीपप्रज्वलन करत नाही तोपर्यंत बघा अगदी म्हणजे खूप म्हणजे दिवा जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत असं छान अशी रोनक नाही येत पूजेमध्ये ना. त्यामुळे मी सगळे जे समई वगैरे जे दिवे वगैरे ते मी प्रज्वलित केले इथे. आधी सुरुवातीला मी जो देवांजवळ जो दिवा होता तो लावलेला होता, त्यामुळे पूजा मांडण्यास काही हरकत नव्हती. सुरुवातीला एक दिवा लावलेला होता आणि त्याच्यानंतर हे बाकीचे जे दिवे आहेत ते म्हटलं मांडणी झाल्यानंतर मग लावू, कारण की साडी वगैरे आपण नेसलेली असते आणि कसं आहे मांडताना पूजा मांडताना नाही का पदर वगैरेला जे दिवाची जी हे ती लागू शकते. त्यामुळे मी पूजेमध्ये जे दिवे आहेत ते नंतरच लावते. त्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे असं सगळं व्यवस्थित सादर संगीत याच्याने पूजा केली. पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि ज्यावेळेस बघा आपण महालक्ष्मी आईची पूजा आपण मांडतो ना, घरात अगदी इतकं सुंदर आणि निर्मळ वातावरण होऊन जातं.
नमस्कार, कसे आहात सगळे? तर आजचा दिवस खूप खास आहे. आज मार्गशीर्ष गुरुवारचा जो पहिला गुरुवार आहे तो आहे. तर त्यानिमित्ताने आज मीही पूजा केली. म्हणजे मी 5 वर्षापासून पूजा करते आहे. तर हे माझं 6वं वर्ष आहे आणि खूप छान अनुभव येतात मार्गशीर्ष गुरुवारचे. अ, आता म्हणजे हे जे मार्गशीर्ष गुरुवार आहे ते आधी मला माहिती नव्हतं. घरामध्ये पहिले माहेरी आई करायची. तर त्यावेळेस असं वाटायचं, की आपण पण हे जे गुरुवार आहे ते करायला पाहिजे. पण तेव्हा एवढं काही माहीत नसायचं, की कधी करतात काय वगैरे. मग त्याच्यानंतर भरपूर दिवसांनी म्हणजे मग आई जी होती ती वैभव लक्ष्मीचं व्रत करायची. तर त्याच्यानंतर मला हळू या गोष्टी ज्या लग्नानंतर समजत गेल्या आणि त्याच्यानंतर मग हे जे महालक्ष्मीचे जे व्रत आहे ते मला म्हणजे समजलं, की कसं करावं लागतं काय. मग मी 5 वर्षापूर्वी त्यावेळेस माझ्याकडे देवपूजेसाठी देव्हारा आहे तो सुद्धा नव्हता. म्हणजे पहिले कसं आर्मीमध्ये मिस्टर होते त्यामुळे तिथे काही फर्निचर वगैरे मिळून जायचं. तर देवघर पण तिथं होतं. मग त्यामुळे मी काही देवघर घेतलं नाही. मग मी 2021 मध्ये जे देवघर आहे ते घेतलं. आणि त्याच्यानंतर त्या वर्षापासून जे महालक्ष्मी आईची जी पूजा आहे ती करायला सुरुवात केली. तर ह्या म्हणजे तेव्हापासून हे जे गुरुवार आहे ते करते आणि आता सलग 6 वर्ष होत आहेत गुरुवार हे करते आहे आणि खूप छान अनुभव आहे मैत्रिणींनो. इतकं छान वाटतं. असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना, ज्या आपल्या देवी असतात, लक्ष्मी जी आपली आई आहे ती पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि त्यामुळे हे जे मार्गशीर्ष गुरुवार आहे हे बरोबर म्हणजे सगळ्यात ज्या स्त्रिया आहेत ते हे जे गुरुवार आहेत ते करत असतात. घरातलं वातावरण इतकं छान पॉझिटिव्ह निर्मळ होऊन जातं या पूजेने खूप छान आणि केल्यावर. तर म्हणूनच मी पण आज जे मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे ते सुरू केला आहे. तर मी आता हा व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ टाकायला मी आत्ताच सुरुवात करते. तर 6 वाजेला उठली, त्यानंतर डब्बा वगैरे बनवला 5चा, त्यानंतर अंघोळ वगैरे झाली. तर तुळशीची पूजा वगैरे, नंतर लेपन झालं. अ, अ, जे आपलं उंबरठ्याचं लेपन असतं ते पण मी केलं आणि त्याच्यानंतर मग सगळी जी सुरुवात होती ती केली आणि पूजाची जी मांडणी ती 12:15 वाजता मी स्टार्ट केली आणि आता वाजले 4. तर पोथी वगैरे वाचून झाली माझी आणि आता संध्याकाळचा जो नैवेद्य वगैरे तो करायचा आहे. तर नैवेद्याला मी आईला जी आवडती जी खीर आहे ती बनवणार आहे, तांदळाची खीर बनवणार आहे, सोबत पनीरची भाजी, पोळी असा जो काही नैवेद्य आहे तो मी बनवणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.